उजनी धरणातील जैवविविधता आणि उपजीविकेसाठी मित्राकडून 16 कोटींचा निधी. उजनी धरणातील जैवविविधता संवर्धन तसंच परिसरातील स्थानिकांच्या उपजीविकेसाठी मित्रा संस्थेकडून 16 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित उजनी धरणातील विविध प्रश्नांवरील आढावा बैठकीत परदेशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, वन विभागाचे रेंज ऑफिसर रोहित कुमार गारगडे, BHNS ट्रस्टचे डॉक्टर उन्मेष काटवटे, मत्स्य व्यावसायिक भरत मालव तसंच मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. परदेशी पुढे म्हणाले की उजनी धरणात आफ्रिकन कॅटफिश माशामुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक माशांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मंगूर, सकरमाऊत यांसारख्या कॅटफिशमुळे उजनी धरणातील जैवविविधतेला धोका निर्माण झालाय. कॅटफिश खाण्यास हानिकारक आहे तसंच त्यामुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. त्यामुळे अशा आफ्रिकन कॅटफिश माशांच्या बीज उत्पादन करण्यास बंदी घातलेली आहे. यामुळे जिल्हा प्रशासन आणि मत्स्य व्यवसाय विभागानं स्थानिक माशांच्या बीज उत्पादनास प्रोत्साहन देण्याबाबतची कार्यवाही करावी तसंच उजनी धरण क्षेत्रातील मासेमारी करणाऱ्या नागरिकांचं प्रबोधन करावं असं आवाहन त्यांनी केलं. उजनी जलाशयातील जैवविविधता संवर्धनासाठी मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीनं सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. तसंच स्थानिक माशांच्या बीज उत्पादनास प्रोत्साहन देण्याबरोबरच स्थानिक मासेमारी करणाऱ्या नागरिकांना बंदी असलेल्या आफ्रिकन कॅटफिशचं उत्पादन घेऊ नये याबाबत प्रबोधन केलं जाईल असं मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी म्हटलंय. उजनी धरणातील जैवविविधता टिकवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं उचित कार्यवाही करण्यात येईल तर 16 कोटींच्या निधीतून स्थानिक माशांच्या संवर्धन आणि प्रजनन केंद्रासह मच्छीमारांच्या उपजीविकेशी संबंधित प्रकल्प राबवले जाणार असल्याचं जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगितलं. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पुण्यातील प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, सोलापूर मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त भीमाशंकर पाटील, मत्स्य विकास अधिकारी राजेश पाटील उपस्थित होते. रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम पोटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 7720 06 90 74.